गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता। मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत म्हणत मंडळी पाहता पाहता गणपती बाप्पा पुन्हा एकदा आपल्या गावाला जायची वेळ आली। 10 दिवस कसे निघून जातात कळतही नाही। प्रत्येक वर्ष असं वाटतं की अरे बापरे, गेले 10 दिवस। पण हा उत्सवच असा आहे, आनंदाचा, जल्लोषाचा, कुटुंबाने एकत्र येण्याचा, एकत्र गप्पा मारण्याचा। आणि म्हणूनच सी न्यूज मराठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेऊन आले आहे आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। मंडळी, वेगवेगळ्या कुटुंबात आपण जात आहोत। आता गणपती बाप्पा आपल्या गावाला जाण्याची म्हणजे विसर्जनाचा दिवस अगदी नजीक आलेला आहे, अगदी उद्याच विसर्जन होणार आहे। तत्पूर्वी आजही एका अतिशय छान अशा आनंदी अशा कुटुंबात मी आलेलो आहे। माननीय प्रकाश सुरेश राठी, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे संगमनेर मर्चंट बँकेचे विद्यमान संचालक, त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक संस्थाचे संचालक, युवा महेश संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे माजी अध्यक्ष आणि अहमदनगर बँक असोसिएशनचे विद्यमान संचालक, बरोबर ना सर? एक नंबर। अशा वेगवेगळ्या पदांवर काम करणारे आणि समाजामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारे आमचे प्रकाश भाऊ आणि त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी सी न्यूज मराठीच्या माझा बाप्पा या कार्यक्रमात स्वागत करतो आणि गणपती बाप्पाच्या या उत्सवाच्या शुभेच्छा तुम्हाला व्यक्त करतो। सुरुवात करूया गप्पांना। मी आहे आप्पा, मारूयात धमाल गप्पा। तर प्रकाश भाऊ, स्वागत आहे आपलं। सुरू करूयात आपण गप्पांना आणि गप्पांची सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्या सर्व परिवाराची ओळख करून द्यावी आपण। नमस्कार, सी न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि देतो। माझे वडील सुरेशजी राठी, माझी आई सौ चंदा राठी, माझी पत्नी सौ कल्पना राठी, माझ्या लहान्या भावाची पत्नी सौ तृप्ती राठी,
माझी मोठी मुलगी ॲडव्होकेट धनश्री राठी आणि माझा छोटा मुलगा यश राठी अशी आमचा परिवार आहे. आणि माझा भाऊ तो आता या कार्यक्रमात मी व्यस्त असल्यामुळं तो दुकानाची जबाबदारी सांभाळत आहे. म्हणजे आमचे छोटे बंधू आकाश राठी, त्यांची एक कन्या आदिती राठी जी आता ॲडव्होकेट होते, ती 5व्या वर्षाला आहेत. आणि छोटी मुलगी जान्हवी राठी ही 8वी कक्षामध्ये स्ट्रॉबेरी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. असा आमचा हा संयुक्तिक सहकुटुंब सहपरिवार आम्ही इथं गुण्यागोविंदाने राहत आहोत. आणि असा आमचा छोटेखानी परिवार अतिशय आनंद परिवार आहे असं मी आपल्यासमोर नमूद करतो. याला आपण छोटेखानी कसं काय म्हणायचं? हा सगळा एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श समाजासमोर तुमच्या या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून आज आपण सी न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. कुटुंब विभक्त होत चाललेली आहेत. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा कुटुंब एकत्र येतात तेव्हा मजा येते आणि तुम्ही तर कायमच एकत्र असता. खूप आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारण्याची ही सुरुवात ऐकून. तर आता गप्पांना सुरुवात करूयात. आपला एकंदरच आयुष्यातला लहानपणीपासूनचा प्रवास त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तसं आमचं परिवार जो आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंब आमचं आहे. आणि आईवडिलांनी अविरत सेवा केली आणि अनेक छोटे मोठे व्यवसाय करून परिस्थिती खूप जेमतेम होती आमची. परंतु आईवडील न डगमगता तिघं भावंडं होतो आम्ही तसे. परंतु संगमनेरकरांना ज्ञात असेल की एक 30-35 वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली होती का 1985मध्ये की पेटीट हायस्कूलची एक भिंत पडली होती आणि त्यामध्ये एक किरण सुरेश राठी नावाचा एक विद्यार्थी गतप्राण झाला होता. तर तो एक आमचा बंधू त्या याच्यामध्ये होता. आणि अतिशय परिस्थिती बिकट असताना देखील आईवडिलांनी आम्हाला शिक्षण आमचं पूर्ण केलं. त्याच्यानंतर बरेच व्यापाराच्या संदर्भात वडील सायकलचं दुकान होतं, त्या सायकलच्या दुकानावर देखील त्यांनी आपलं चांगलं योगदान दिलं. त्यानंतर आमच्या वडिलांचे जे म्हणजे वडील आमचे जे यांचे आते भाऊ मामे भाऊ होते ते अशोक काका जाजू यांच्याबरोबर त्यांनी गॅस एजन्सीची देखील जी जबाबदारी होती ती लीला त्यांनी पेलवलेली. आणि लहानपणी आम्ही पाहतो आहे का फॉल पिको करणे किंवा अनेक मुलांच्या ट्यूशन घेऊन आईने आमचं संगोपन केलं आणि आमचं सर्वांचं कुटुंबाचं उदरनिर्वाह केला. मग जसजसं आम्ही आमचे वय वाढत गेले, आम्ही शिक्षण घेत गेलो आणि मग आम्ही व्यवसायाकडे वळालो. आणि मग मी प्रकाश ऑटोमोबाईल्स या फर्मचं आम्ही दोघा भावांनी सुरुवात केली. आणि तिथून मग आम्ही होलसेल रिटेल दोन्ही प्रकारचे स्पेअर पार्ट आम्ही ग्राहकांपर्यंत पोच करतो. आणि एक चांगली अविरत सेवा आम्ही गेली 1993पासून आम्ही हे सुरुवात केलेली आहे. आणि अशा याच्यामध्ये आम्ही लोकांना सेवा देण्याचं एक प्रयत्न करतो. आणि लोकांनासुद्धा आमच्या दुकानाचं नाव हे अतिशय म्हणजे त्यांच्या मनात भरलेलं आहे. आणि तिथं गेलं का स्पेअर पार्ट मिळतीलच अशा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. जीवनात अनेक जडणघडण आमची होताना अनेक अडचणी देखील आल्या, लेकिन अनेक असे सुखद अनुभव देखील आले. म्हणजे असं पाहायला गेलं तर मला सांगावं असं वाटेल का 2003मध्ये माझा मुलगा हा जन्मताच त्याला ट्यूब फिशोला नावाचा अन्ननलिका आणि श्वासनलिकाचं एक त्याला आजार जडला होता. आणि तो 1/1/2003ला झाला होता आणि 16/10/2003मध्ये तो एक्सपायर झाला. परंतु तो परिस्थिती त्यावेळेस खूप म्हणजे अशी म्हणजे परिवार सगळा डिस्टर्ब झाला होता. परंतु त्यातनं सुद्धा आम्ही सावरलो. आणि 11/9/2007ला मग यशचं जन्म झाला. मग ती एक आनंदाचा तो क्षण होता त्यावेळेसचा का बा प्रकाशचा हा मुलगा झाल्यानंतर देखील त्याला हा मुलगा झाला. तो एक आम्हाला आनंदाचा क्षण होता. 11-12मध्ये वडिलांची तब्येत एकदम अचानक खालवली होती, ते काहीच कळालं नाही. परंतु डॉक्टर अमोल पाठकच्या डायग्नोसिसमुळं ती इतकी व्यवस्थित आणि इतकी चांगली ट्रीटमेंट झाली की आज आमचे वडील 80 वर्षाचे आहेत. त्यांचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असतो आणि ते 81व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. अशा अनेक गोष्टी 2015च्या जुलैमध्ये
माझ्या पत्नीला कर्करोगाचं निदान झालं आणि तिथंसुद्धा आम्ही खूप डिस्टर्ब झालो होतो. परंतु पारिवारिक सगळे आम्ही संगत असल्यामुळे, म्हणजे आमचं एकत्रित कुटुंब पद्धत असल्यामुळं 100% आम्ही त्या म्हणजे त्या प्रसंगावर आम्ही मात केलेली आहे. आणि आज माझ्या शेजारी माझी पत्नी बसलेली आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बाप्पांच्या आशीर्वादाने ती आज ठणठणीत आहे. आणि याचं सगळं श्रेय मी आपल्या कुटुंबाला देतो. आई वडील, माझे भाऊ, त्याची मिसेस, माझे मुलं, पुतणी, या सगळ्यांना देतो. यांच्यामुळं आम्ही एक संघ राहिल्यामुळं ते दुःख आम्ही सारू शकलो, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. हे आम्हाला तुम्हाला सांगताना खूप म्हणजे असं मनापासून मी हे व्यक्त करत आहे. तुमच्या ह्या सगळ्या घटना ऐकून, कथा ऐकून खरं तर काय बोलावं सुचत नाही. पण तो बाप्पा असतो, तो करता करविता असतो, तो या सगळ्या संकटातून आपल्याला सावरण्याची बळ देतो. आणि त्यासाठी या सगळ्या कुटुंबाची साथ तुम्हाला भेटते आहे. तर मला हम साथ साथ हे चित्रपट या ठिकाणी नकळत आठवला. आता थोडंसं ताईंकडे जाऊयात, त्यांच्याशी बोलायला आवडेल. ताई, आता थोडेसे एकदम लाईट मूडमध्ये आपण सुरुवात करूयात. पाहिलं मी तुमच्या डोळ्यांकडे, तर आपण एक छानसा उखाणा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून, प्रकाशजींचं नाव घेते, राठींची सून. क्या बात, वा 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 वा. कशी काय आमची प्रकाशजी, आपलं कुटुंब, आपल्या घरातल्या गणपतीबद्दल? मस्त आहे. गणपती पण एकदम छान, म्हणजे गणपती जेव्हा येतात तेव्हा खूप आनंद होतो डेकोरेशन वगैरे करायला. आणि घरातले पण म्हणजे मंडळी एकदम छान आहे. छान आहेत सगळे, काय हरकत नाही. अजून काही बोलायचं आहे? नाही. अगदी कमी शब्दांमध्ये तुम्ही तुमच्या भावना. एक माहिती का, एक मजबूर पिक्चर होता अमिताभ बच्चनचा, त्याच्यामध्ये तो बहिणीसाठी गाणी म्हणलेलं आहे की रोना कभी नहीं रोना चाहे टूट जाए कोई खिलौना खिलौना. या भावाने तुमच्यासाठी या 2 ओळी सादर केल्या. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा. एवढी सगळी सोन्यासारखी माणसं तुमच्यासोबत आहेत आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. मस्त राहा, आनंदात राहा. आता तिकडे जाऊयात. ये बेटी धन की पेटी है. नाव काय तुझं? धनश्री. धनश्री, वा वा, नावाचंच धन आहे तुझ्या तर. आणि श्री पण आहे. काय करतेस तू? माझं LLB कंप्लीट झालं आहे. आता मी संगमनेर डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टमध्ये प्रॅक्टिस करते. आता आपल्या गप्पा तर तू लक्षात आलं काय आहे, काय मम्मी पप्पांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आजी आजोबा? असं ॲक्च्युली या जनरेशनमध्ये खूप रेअर बघायला भेटतं की जॉईंट फॅमिली. पण जॉईंट फॅमिली एक सपोर्ट आहे. कधी काही प्रॉब्लेम आला तर फॅमिली आणि पप्पा, काका, दादा, तर हे स्ट्रॉंग पिलर आहे घरचे. आणि ह्या तिघांना कोणाला म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये कोणाला काही सांगितलं की आज हे आहे, असं करायचं आहे, इथे जायचं आहे, सगळं फ्रीडम आहे आम्हाला. असं कंपल्शन नाही, काहीच नाही. आणखीन काय गणपतीचं काय तू कला काय आवड, डेकोरेशन करते, गाणी बिणी म्हणती? गणपती बाप्पांचं जे फेस्टिवल आहे ते माझं सगळं खूप फेवरेट फेस्टिवल आहे. आणि मला डेकोरेशन करायला खूप आवडतं. आणखीन काय आवडतं? अजून असे खूप सारे इव्हेंट्स वगैरे होतात, त्याच्यामध्ये पण आम्ही पार्टिसिपेट करतो. आणि भाऊ कसा आहे तुझा? तो म्हणाले मी 1000 मी मेरी बहीण आहे. तू काय म्हणशील? हां, तू लाखो. अच्छा, तो हजारात म्हणणार, तो लाखोत म्हणणार. तो पण ॲक्च्युली खूप सपोर्टिव्ह आहे. काही लागलं की दीदी प्लीज एवढं करून दे, तू पप्पांना सांग. ती मस्का मारण्याची कला चांगली असते भावांकडे. पण आणि हीच खरं नात्यातली गंमत आहे. आणि आमच्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की ह्या ज्या गप्पा मारण्याचे हळूहळू आहे ना खूप प्रमाण कमी झालं आहे. आज ठीक आहे तुमचं कुटुंब एकत्र आहे म्हणून, नाही तर आज 2 किंवा 3 माणसाचं कुटुंब असतं. माझंही 3च माणसाचं कुटुंब आहे. तिघांच्या हातामध्ये मोबाईल असतो, ते मोबाईलशीच आम्ही बोलत असतो आणि आमचा संवाद कुठं ते हरवलेला आहे. हा हरवलेला संवाद पुन्हा एकदा सुरू व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाची आपण निर्मिती केली आहे. गेली 4 वर्ष हा कार्यक्रम आपण राबवत असतो. तर मंडळी, या गप्पा खूप छान रंगात आलेल्या आहेत आणि यांच्याकडनं ऐकण्यासारखं खूप काही आहे. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची. तुम्ही पाहत होता तुमचा आवडता कार्यक्रम कुठला? सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत KK थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.
के थोरात. भेटूया विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार, मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विश्रांतीनंतर आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. तर विश्रांतीच्या आधी माननीय प्रकाश सुरेश राठी यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या परिवाराशी ह्या गप्पांचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. गप्पा रंगात आलेल्या आहेत. विश्रांतीच्या आधी बोललो. आता मी इकडे या कुटुंबाचा आधारवड, ज्येष्ठ आणि प्रकाशजींचे वडील यांच्याशी बोलणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. मला एकंदर तुमच्याकडे पाहून फार मोठी प्रेरणा मिळाली. फार बरं वाटतं. म्हणजे मंडळी एवढं सोपं नाही. आज 40-50ला आली, काय हो पाय दुखतं, आयो डोकं दुखतं, अहो होतं त्या होतं. अहो घरापासनं 50 मीटरवर जायचं म्हटलं तरी माणूस गाडीला किक मारतो आणि मग आरोग्य आपल्याला किक मारतं. या माणसाकडे पहा, माणूस आजही 3-4 जिने उतरून जातो, चालत जातो दुकानापर्यंत, एवढं सगळं करतो. कारण एकच जाणीव, आपल्या आरोग्य सांभाळलं पाहिजे याची जाणीव. दादा त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो सी न्यूजच्या वतीने. आता आपण गप्पा मारूयात. कसं काय आपल्या घरातलं वातावरण आत्ता? मुलांनी मुलांबद्दल सर्वात सगळं छान आहे. कुटुंबात मला सर्वात अतिशय मान सन्मान आहे आणि मी फार सुखी समाधानी आहे. हे परमेश्वराच्या कृपेने माझं सगळं चांगलं चाललं आहे. वा वा वा, धन्यवाद. आता आईंकडे जाऊयात. आई नमस्कार. नमस्कार. आता करा सुरुवात गप्पांना. मग काय, आईच्या चेहऱ्यावरचं हास्य बघूनच सगळे खुश होतात. हां, आज जेव्हा प्रकाशने सांगितलं की मम्मी 12 वाजता तुम्ही तयार राहा, आरतीची तयारी करा, सी न्यूजवाले आपल्या घरी येणार आहेत, खूप आनंद वाटला. म्हटलं चला काहीतरी नवीन प्रोग्राम होईल आपल्या घरी. गणपती बाप्पा आले त्या दिवशीपासून रोज लगबग आपली गणपतीची आरती, मग काहीतरी नवीन खिरापत करा, काहीतरी नवीन मिठाईचं नैवेद्य दाखवा. रोज सुना काहीतरी लगबग करून करतात. कधी बर्फी, कधी तिखट, कधी चिवडा, चकली काहीतरी बनवत असतात. सकाळी वेगळा नैवेद्य, संध्याकाळी वेगळा नैवेद्य. आणि आरतीलासुद्धा सगळे छान घरी हजर असतात. आणि मग ती एक प्रसादाची मजा वेगळीच असते. माझी छोटी नात आहे ना, ती खूप आरती मी करणार, प्रसाद मी वाटणार. हो बाबा तू वाट, चल. आज ती शाळेत गेलेली आहे, नाही तर आत्तापर्यंत तिची वटवट सुरू झाली असती. मी एक बघितलं आहे, अनेक ठिकाणी जातो ना, या आज्य मंडळी ज्या असतात ना, यांचा धाकटीवर फार जीव असतो. मग नात असो नाही तर नातो, हा म्हणजे गंमत. आणि तुम्ही प्रसादाची जर आणि बाप्पाची जर या ठिकाणी उल्लेख केला, बाप्पा आले, बाप्पांना तर प्रसाद आवडतो, आणि आप्पा आले तर आप्पांनाही प्रसाद आवडतो. खूप छान. तर आपले रोज आता असं बनवतच असतो. आता आज खास म्हणजे उकडीचे मोदक आणलेत मुलाने नैवेद्य दाखवण्यासाठी. ते काही आम्हाला बनवता येत नाही, हां, म्हणून त्याने तयार आणलेत. हो. आणि
बाकी 10 दिवस म्हणजे खूप मजा असते, पण ज्या दिवशी गणपती विसर्जन असतं ना, खूप वाईट वाटतं की 10 दिवस इतकी लगबग होती आपल्या घरात आणि आता घर एकदम सुनं होणार. खूप दुःखी अंतःकरणाने देवाला आम्ही निरोप देतो आणि सांगतो की बाबा पुढच्या वर्षी लवकर या. चला आता आपण थोडंसं त्या आनंदात त्याला निरोप देणार आहोत उद्या. असं आनंदात देऊयात निरोप, कारण पुढच्या वर्षी तो बाप्पा परत येणारच आहे आपल्याकडे. शेवटी कसं आहे माहिती का, सगळ्यांनाच ते एक इमोशनल नातं जोडलेलं असतं. एखादं गाणं बिणं आहे का धार्मिक आध्यात्मिक बाप्पाला समर्पित करूयात आपण? मारवाडीत बोलू का? हां चालतंय ना, त्याला काय. गणराज गजानन आओ जी, मेरे सभा में रंग बरसाओ जी. गणराज गजानन आओ जी, भरी सभा में रंग बरसाओ जी. ऊंचे आसन आप बिराजो, ऊंचे आसन आप बिराजो, दुनिया को दर्श दिखाओ जी. राम दुनिया को दर्श खाओ जी. गणराज गजानन आओ जी, भरी सभा में रंग बरसाओ जी. वा 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 वा. तर आईंसाठी खरं टाळ्या झाल्या पाहिजे. त्या जुन्या लोकांकडनं हे खूप घेण्यासारखं असतं, ही गंमत खूप वेगळी असते. आणि गणपती बाप्पाचं जसं आहे ना, कुठल्याही रूपामध्ये तो छानच वाटतो, तसं गणपतीची गाणी कुठल्याही भाषेमध्ये असली तर ती कानाला गोड वाटतात आणि मनाला समाधान देणारी असतात. आता पलीकडे जातो आणि तशी बाकी सगळी माहिती मुलाने सांगितलेलीच आहे. सुखाचे प्रसंग दुःखाचे प्रसंग खूप आले, पण देवाने आम्हाला त्याच्यातून तारून नेलं, म्हणून मी देवाचे खूप खूप आभार मानते. आणि देव अशीच आमच्यावर सदैव कृपा ठेवो आणि आनंदी सुखी परिवार ठेवो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. आता 2 महिन्यानंतर माझ्या मोठ्या नातीचं लग्न पण आहे, तेव्हा गणपती बाप्पा तुम्हाला मी बोलवणारच आहे लग्नात. तर निर्विघ्नपणे लग्न पार पाडा, ही शुभकामना मी तुमच्याजवळ करते. जमलं तर आप्पाला पण बोलवा. जरूर जरूर बोलवू. आता आप्पांनी सांगितलं आहे तर जरूर बोलवू. आता द्या आजची उत्सव मूर्ती आहे ती. मंडळी, आज या चिरंजीवांचा यशचा आज वाढदिवस पण आहे. तुला सी न्यूज मराठी टीमच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता गप्पा मारूयात आपण. म्हणजे असं बाप्पा आले त्यांच्या, म्हणजे असं मला मोदक वगैरे करायला, मला असं खायचं बनवायची खूप हौस आहे. बनवायची? अच्छा. त्या मोदक असं मी काकूंना मम्मीला सांगतो मला हे हे लागणार आहे, मी असं. तू बनवतो? अरे वा, खूपच छान खूप छान. लॉकडाऊनमध्ये खूप पदार्थ बनवले त्याने. आणि गणपती बाप्पा आल्यावर घरी पण चांगलं असं पॉझिटिव्ह. लॉकडाऊनमध्ये बनवलेस तू, हे बरं केलं. 7 तास शिकून घेतलं. पण लॉकडाऊनमध्ये ना तुमच्यासारखं तरुण पोरांपेक्षा आहे ना, आमच्यासारखी ज्यांची लग्न झाली त्यांचे फार हाल झाले. त्याच्या आता कुठं बनवणार नाही ह्या वयात, काय बनवायचं. पण बाबा ऐकावं लागतं. जाऊ दे, आता आमचं दुःख काय तुला सांगावं. जाऊ शेजारी काकू ना, हां काकूंकडे. ताई नमस्कार. नमस्कार. गप्पा रंगात आलेल्या आहेत. तर काय आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या घरातल्या गणपतीबद्दल? गणपतीचं आगमन झाला. गणपतीच्या आगमनामुळे जो घरात प्रसंग आहे एकदम निर्मळ आणि स्वच्छ अशा तऱ्हेने आहे. आणि गणपती आणणार पहिले असतं का आपल्याला शाडू मातीचं आणायचं आहे. मग आमचे मोठे भैया आहे प्रकाश शेठ, मग ते सांगणार का अरे ह्याच्यासाठी आपल्याला डेकोरेशनसाठी हे आणायचं आहे, तर ते स्वतःच आणणार का बघा नवीन नवीन वेगळं वेगळं आणतो आहे. गणपती घरी येणार, मग आम्ही ते सजवणार. मग त्याच्यात आम्हाला त्यांना जर असं वाटलं का तुम्ही हे नाही लावलं ते नाही लावलं, मग ते म्हणणार हे आणलं आहे ना, नाही थांब मी हे घेऊन येतो, ते घेऊन येणार. ते सजावटीसाठी जी उत्सुकता असते ती इतकी, म्हणजे हे असतं का हा अरे आता ते येणार आपल्याला ते बनवायचं आहे, म्हणजे ते ह्याच्याने आम्ही पण इतक्या उत्सुकतेने बनवतो का नाही आपल्याला हे डेकोरेट करायचं आहे, सुंदर दिसलंच पाहिजे, ह्याला हे लावलंच पाहिजे, रांगोळी झालीच पाहिजे. आता आज आम्ही फुलापानांची केली,
का असं वेगळं वेगळं काहीतरी करत राहायचं का गणपती आले. तुमचा उत्साह तुमच्या बोलण्यामधून दिसतो आणि हे सगळं ऐकून खूप बरं वाटलं की आमचा उद्देश जो आहे की गणेश उत्सव आपल्या घराघरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा तो तुमच्यासारख्या लोकांमुळे तो उद्देश सफल होतो. आणि मग त्याच्यात सगळ्यांची साथ असली म्हणजे तो आपल्याला हुरूप पण जास्त येतो का चला नाही आज आपण असं करणार. आता आज तुम्ही लोक येणार तर मग असं वाटायचं नाही चला आज हे येणार आहे मग आज आपण काय करायचं. मग आम्ही तिघी चौघींनी ठरवलं चला आज आपण असं करू म्हणजे असं काहीतरी वेगळं करायचं. पण मजा येते ना गप्पा मारायला. मग ते तर आहेच ना. ह्या गप्पा होत आहे वा गप्पा होतीये. हां तर आता पुन्हा एकदा मी प्रकाश सरांकडे जातो आणि पुन्हा एकदा या गप्पांच्या ओघामध्ये सर नमस्कार. आपलं पुन्हा एकदा कसं आहे सगळं आपलं कौतुक करतायत घरातलं वातावरणाबद्दल बोलतायत काय बोलता येईल याच्यावर आपण आपलं मनोगत. नाही कसं आहे आता आईवडिलांच्या आशीर्वादाने कायम आम्ही काम करतो आहे आणि घरच्यांचं म्हणजे प्रत्येकाचं जीव एकमेकावर आहेच भरपूर आहे. ते घर म्हटलं का अनेक गोष्टी असतात भांड्याला भांडं लागत असतं परंतु जर कधी घरातली ज्येष्ठ मंडळी आणि आम्ही दोघं भाऊ हे जर कधी सक्षम राहिलो तर ते घर टिकून राहतं. म्हणजे बऱ्याच वेळा घरात अशा काही गोष्टी येतात परंतु त्या समोपचाराने बसून आणि आईवडील जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही दोघं भाऊ जसं मार्गदर्शन करू त्या पद्धतीने आमचे सगळे बाकीचे फॉलो करतात. त्यामुळे या एकत्र कुटुंब पद्धतीला कुठंच तडा जात नाही. म्हणजे जो एक विश्वासाने आणि एक आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या शिकवणीप्रमाणे आणि जो एक आम्हाला त्यांनी एक रोडमॅप जसा असतो त्या टाईपचं एक आम्हाला त्यांनी दिशादर्शक दिलेली का याप्रमाणेच आपलं कुटुंब चाललं पाहिजे. आणि खरंच ते आम्ही अनुकरण करतो आहे म्हणून आज आम्ही व्यवस्थित राहतो आहे. आज एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात. आमचे व्यापारी येतात किंवा कोणी गावातली मंडळी आली तर आकाश शेट कुठं राहायला प्रकाश शेट कुठं म्हटलं आम्ही दोघं भाऊ एकच ठिकाणी राहतो. एकत्र कुटुंब पद्धती खूप बरं वाटतं लोकांना. आणि याचं खरं मेन श्रेय जे आमच्या आईवडिलांना जातं का ते आमच्या सगळ्यांना समजून घेतात आणि जर कोणाच्या बाजूनी काही अडचण असेल तर ती 100% ती सोडवतात. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा 100% आम्हाला आहे. बरं आता हा जो गणपती उत्सव जो आहे आपला म्हणजे आता आपण अनेक वर्षापासून पाहत आहे तर तो जो पूर्वीचा गणेश उत्सव आताचा गणेश उत्सव याच्याबद्दल आपण काय मत मांडाल. म्हणजे मला तर अजून आठवतं आहे आम्ही ज्यावेळेस मारवाडी गल्लीमध्ये राहत होतो आणि तिथं आम्ही जय हिंद युवक मंडळ म्हणून आमचं गणपती मंडळ होतं आणि त्यावेळेस काय करून काय नाही असं गणपती बाप्पांसाठी. आणि मग आम्ही एकदा कृष्णाची मूर्ती बनवली आणि ते किसन कोंपिल्ली म्हणून एक मूर्तिकार होते त्यांनी ती मूर्ती बनवली. त्यांना तो चेहराच काही कृष्णाचा असा जो मनमोहक चेहरा आहे तो काही बनवता येईना. पण मला अजून आठवतं आहे म्हणजे मदने साहेबांना माहिती असेल इथं एक कदम नावाचा कारागीर होता ज्यांनी आत्तापर्यंत राजस्थान योग मंडळाचे मोठ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे साईबाबा असतील किंवा बालाजी असतील असे अनेक हुबेहूब मूर्त्या त्यांनी केल्या. आणि त्यांना आम्ही पाचारण करायला लावलं आणि त्या मूर्तीचं त्यांनी आम्हाला मुखवटा करून दिला. इतकी गर्दी त्या गल्लीमध्ये झाली मारवाडी गल्लीमध्ये कारण तो सरळ असा आयताकृती ती गल्ली आहे त्यामुळं इतकी गर्दी. आणि मला अजून पण आठवतं आहे का आम्ही एक सिंधुदुर्ग किल्ल्याचा एक देखील देखावा तिथं केला होता. त्याच्यानंतर ते कोठारी बंधू जे राम मंदिरात शहीद झाले होते त्यांचा देखील देखावा आम्ही त्या इथं केला होता. आणि तो अनुभव किंवा मग ती बुलबुलवर लाईटिंग करायचे डेकोरेशन आणि तीसुद्धा तर आम्हाला अनेक जण त्याच्यात मदत करायचे. आणि मग असे आळीपाळीने आम्ही बसून ते काहीतरी बटणं दाबायचे म्हणजे कधी पिवळा कधी सिल्वर कधी लाल अशा प्रकारचे ते डेकोरेशन व्हायचं ते. आणि तिथून एक गणपतीची जी एक म्हणजे मिरवणुकीची जी आपली संगमनेराची एक परंपरा आहे ती देखील आपल्या बरेच जण अनुभवतात. आणि आज बी विसर्जनासाठी संगमनेरचे गणपती विसर्जनासाठी बाहेरगावी जेवढे बी कोणत्या परिवाराचे सदस्य असतात ते 100% सदस्य संगमनेरला येतात. आणि आमच्या घरच्या बाप्पांमध्ये बरेच घरच्यांनी माहिती दिलेली आहे. आणि एक बाप्पांच्या येण्याने एक चांगली बुद्धीची देवता आज आपल्या इथं आहे आणि त्यांच्या निर्विघ्नपणे काम पार पडतात म्हणून विघ्नहर्ता म्हणून त्यांना म्हटलं जातं. आणि 10 दिवस पूजा अर्चना करून शेवटी निरोपाच्या दिवशी खरंच भरून येतं
की आज बाप्पा आज, आणि त्या ॲटोमॅटिक आपण देवघरात जातो आणि तिथं पाहतो का त्यावेळेस ते बाप्पा तिथं नसतात. खूप मन विचलित होतं. 2 दिवस काही सुधरत नाही. परंतु बाप्पांचा तो प्रकृतीचा नियम आहे का पुढच्या वर्षी लवकर येणार आहे, म्हणून हे वर्ष सरतं आणि परत बाप्पांचं आगमन होतं. म्हणजे खूप मन प्रसन्न बाप्पांच्या येण्याने होतं. तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ना, तर माझ्यासमोर डोळ्यासमोर सुद्धा तो काळ उभा राहिला, ते डेकोरेशन उभं राहिलं, ते बुलबुलवर केलेली लाईट डोळ्यासमोर उभं राहिली. आणि तुम्ही जे बोलताय ना, तुमच्या बोलण्यामध्ये मला वाटतं त्याचं श्रेय मला आईंकडनं तुमच्याकडे वक्तृत्व आलेलं दिसतंय. त्याही छान बोलतात. ते आहेच. नाही, वडील कसं आहे, आईच्या पुढं जास्त वक्तृत्व करत नाही. नाही, ते कुठल्याच घरातले वडील नाही करत. तो पण एक विषय आहे. त्यामुळं ते कुठल्याच घरातले वडील करू शकत नाही. आणि आमच्या घरामध्ये जसं मला बोलण्याचं एक म्हणजे एक छंद आहे, किंवा मग मला त्या बोलतो मी. आणि परंतु आमचा लहाना बंधू आहे, त्यांना लिखाणाचं खूप आहे. म्हणजे एखाद्याबद्दल लेख जर कधी लिहायचा असेल, त्यांनी आता 3 सप्टेंबरला आता आईचा वाढदिवस होता, त्यांनी आईवर लेख लिहिला होता त्यांनी. म्हणजे तो इतका तंतोतंत बसतो, म्हणजे त्याच्याकडं शब्दरचनाचा कोश खूप मोठा आहे. एकंदरच अगदी खूप हौशी आपली ही सगळी फॅमिली आहे, गप्पांमध्ये रंगणारी आहे. आमचा सी न्यूज मराठीचा हा जो कार्यक्रम आहे, जो गोरक्षनाथजी मदने, बाळासाहेबजी आमचे कडाक, आमचे सुखदेवजी गाडेकर आणि आमची सगळी टीम, आमच्या सगळ्या टीमच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम जो उभा राहिला आहे, कसा वाटलं तुम्हाला आपली ही संकल्पना आमची? नाही, सी न्यूजचं कायमच म्हणजे संगमनेरकरांसाठी खूप मोठं योगदान आहे. एक पत्रकारिता जी आहे ती प्लस इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांचं जे एक स्वतःचं एक त्यांनी वलय निर्माण केलेलं आहे. आणि असं निर्भीडपणे ते त्यांची मतं किंवा त्यांचं सगळं प्रेझेंटेशन असतं. कुठेही असं कोणाच्यासाठी दबावात किंवा असं कोणतंही हे न करता, म्हणजे तुम्ही घरी आलात म्हणून नाही, परंतु ही तुमची जी टीम आहे ही सगळी मी ओळखतो. म्हणजे जेवढी आत्ता तुम्ही गडाखांची नाव, मदने साहेबांचं नाव घेतलं, सुखदेव गाडेकर असतील, आमच्या प्रत्येक इव्हेंट शूट करण्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी आले. म्हणजे लायन्स क्लब संगमनेर सफायर असेल, मर्चंट बँक असेल, व्यापारी असोसिएशन असेल, किंवा कोणतंही एखादे छोटं मोठं कोणतं निवेदनाचा कार्यक्रम असेल, पण सी न्यूज हे बरोबर पुढाकार घेऊन आणि जनतेची नस त्यांनी ओळखलेली आहे. आणि त्यामुळं त्यांचं खरंच मी खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि अशीच त्यांची सी न्यूजची पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया बहरत राहो, अशी देखील मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि बाप्पा तुम्हाला खूप खूप सहकार्य तुम्हाला करो, अशी आज मी विघ्नहर्तासमोर आपणास प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्व टीमला, माझ्या इथं आले म्हणून नाही, परंतु संगमनेराची एक नाळ तुम्ही जोडून ठेवलेली, म्हणून देखील तुमचं खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद प्रकाश शेठ. खूप छान. असं वाटलं की आजच्या गप्पा कधी संपूच नाही, असं मला वाटलं होतं. पण काय असतं, आपलं वेळेचंही बंधन असतं. आणि ह्या सगळ्या गप्पा, या सगळ्या आठवणी, वो जो सब यादें आपने जो सुनाई है हमको, तो हम भी बहुत खुश हुए हैं. तो खुश हुए तो जाते जाते 1-2 लाइन सुनाते हैं. आज ही अशी यादोगी बारात खणखणीत वाजलेली आहे. तुम्हालाही नक्की आजचा भाग आवडला असणार आहे. आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जात आहोत आणि प्रथेप्रमाणे श्री गणरायाची आराधना आरती आपण करूयात. आजच्या भागामध्ये मी आप्पा जरी इथं थांबत असलो तरी पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. तेव्हा पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. भेटूयात पुढच्या भागामध्ये. पाहत राहा सी न्यूज मराठी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळा कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे
कामनापूर्ती जय देव रत्न खचित फळ तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दाश्रमाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे कामनापूर्ती जय देव मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा, आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर।